नमस्कार मैत्रिणींनो, रिंकू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला पारंपरिक अशी नागपंचमीला केली जाणारी पुरणाची दिंड ही रेसिपी तुम्हाला मी आज दाखवत आहे। चला तर मग मी 1 वाटीभर हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। हरभऱ्याची डाळ आपण ही कुकरमध्ये स्वच्छ धुवून आपल्याला आता ही कुकरला लावून घ्यायचं आहे आणि त्याचं पुरण तयार करून घ्यायचं आहे। आता ही डाळ मी कुकरमध्ये टाकलेली आहे। आता ही आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि कुकरला 5-6 शिट्ट्या करून आपण ती शिजवून घेणार आहोत। चला तर मग आता आपण ही डाळ स्वच्छ धुवून कुकरला लावून घेऊया। आता ही डाळ स्वच्छ धुवून त्याचं आपल्याला पुरण तयार करायचं आहे। ही रेसिपी ही पारंपरिक आहे। ही नागपंचमीला प्रत्येक घरामध्ये केली जाते, कारण नागपंचमीला तवा आपण गॅसवर ठेवत नाही। आमच्याकडे तवा गॅसवर ठेवला जात नाही, त्यामुळे ही दिंड ही रेसिपी तयार केली जाते, दिंड। तर चला मैत्रिणींनो, आता आपली ही डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे। आता आपण 5-6 शिट्ट्या करून घेऊया। आता आपलं पुरण आपलं ते डाळ शिजलेली आहे। आता आपण ती एका चाळणीमध्ये ओतून घेतलेलं आहे। त्याचं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही डाळ आता परतून त्याचं पुरण तयार करायचं आहे। चला तर मग मी गॅसवर एक फ्राय पॅन ठेवलेला आहे आणि आता या फ्राय पॅनमध्ये ही डाळ आपण टाकू आणि परतून घेऊ। नेहमी निर्लपच्या भांड्यामध्येच पुरण करायचं, कारण पुरण हे खाली लागत नाही आणि व्यवस्थित असं परतवलं जातं। आता मी गॅसवर फ्राय पॅन ठेवून त्याच्यावर ही डाळ परतून घेत आहे। त्याच्यामध्ये थोडंसं अगोदर तूप टाकायचं आणि नंतर त्यामध्ये डाळ टाकून घ्यायची। आता हे पुरण आपलं त्यामध्ये मी साखर घालून हे पुरण तयार करून घेतलेलं आहे। आता चला तर आपण हे पुरण बारीक करून घेऊया। मी पुरणाची चाळणी घेतलेली आहे आणि त्या चाळणीवर हे पुरण बारीक करून घेत आहे। पुरणाच्या चाळणीवर हे पुरण फार पटकन बारीक होते। तर बघा मैत्रिणींनो, आता आपलं पुरण रेडी झालं आहे। आता आपण ते चाळणीवर बारीक करून घेऊया आणि त्याची दिंड तयार करूया। तर अशा प्रकारे ही दिंड आपण रेडी करणार आहोत। तर मैत्रिणींना, तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। आता आपलं पुरण बारीक झालं आहे। आता आपण त्याची दिंड कशी बनवायची हे मी तुम्हाला आता दाखवत आहे। या दिंडासाठी आपण गव्हाचं पीठ असतं ते आपण पोळीला जशी कणिक भिजवतो त्याप्रमाणे ही कणिक आपण भिजवून घेतलेली आहे। आता आपलं पुरण बारीक झालेलं आहे। आता मी हे गव्हाचं पीठही भिजवलेलं आहे। आता आपण त्या पिठाची पोळी कशी लाटतो त्याप्रमाणे आपल्याला ही पुरी एवढी पोळी लाटून घ्यायची आहे। तर बघा मैत्रिणींनो, मी आता तुम्हाला हे दिंड बनवून दाखवत आहे। आता या गव्हाच्या पिठाची पोळी मी लाटली आहे, पण या पोळीचा आकार गोल आला पाहिजे असं काही नाही या पुरीचा। आता आपण याच्यावर थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपण पुरण भरणार आहोत। तर बघा मैत्रिणींनो, आता आपण यामध्ये हे पुरण भरून घेतलेलं आहे आणि आता ह्या चारही बाजू आपल्याला फोल्ड करायच्या आहेत आणि त्याचा असा चौकोन बनवून घ्यायचा आहे। तर बघा अशा प्रकारे आता ह्या चारही बाजू आपण फोल्ड करून घेऊया आणि त्याचा चौकोन आपल्याला बनवायचा आहे। आता अशा प्रकारे आता हे दिंड तयार करतात। अशी एक प्रकारची चौकोनी पोटलीच तयार केली आहे। आता आपला दिंड रेडी झालेला आहे। आता आपण गॅसवर एक पातेले ठेवू आणि त्याच्यावर एक स्टीलची चाळणी ठेवूया आणि या चाळणीवर आपल्याला हे दिंड 10-15 मिनटं उकडून घ्यायचे आहेत। तर चला, मी अजून दिंड तयार करून घेते आहे। आता गॅसवर चाळणी ठेवलेली आहे। आता या चाळणीमध्ये आपल्याला दिंड उकडून घ्यायचे आहेत। आता याच्यावर दिंड ठेवायची आणि त्याच्यावर झाकण ठेवून 15 मिनटं ते उकडून घेऊया। तर बघा मैत्रिणींना, अशा प्रकारे दिंड तयार करतात। आता हे आपण त्याच्यावर झाकण ठेवू आणि 15 मिनटं ते उकडून घेऊया। आता आपला दिंड उकडून झालेला आहे। आता हा दिंड खातात कशा प्रकारे हे तुम्हाला मी आता दाखवत आहे। आता हा प्लेटमध्ये हे दिंड ठेवून घ्यायचे आणि या दिंडाला अगदी मध्यभागी होल पाडायची।
बोटाने होल पाडायचे आणि या होलमध्ये आपल्याला साजूक तूप ओतून घ्यायचं आहे. आपल्याला त्यामध्ये भरपूर असं साजूक तूप ओतायचं आहे आणि मग ते दिंड अशा प्रकारे हे दिंड तुपाबरोबर खाल्ले जातात. तर बघा मैत्रिणींनो, दिंडाची ही पारंपरिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली? ती जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि तुम्ही पण या नागपंचमीला ही रेसिपी नक्की करून बघा. धन्यवाद.